नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षर भारती इयत्ता 10वी प्रकरण क्रमांक 9 औक्षण ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, ललित लेखिका इंदिरा संत विशुद्ध भाव कविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांची इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली. प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमांतून भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दांमधून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय. त्यांचे मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम आणि निराकार हे कविता संग्रह, शामली, कदली, चैतू हे कथासंग्रह असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या गर्भरेशीम या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, सीमेवर जीवाची बाजी लावणाऱ्या जवानाला मनोमन ओवाळताना गोरगरीब माणसांच्या मनात दाटलेल्या विविध भावनांचे दर्शन या कवितेतून हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त झाले आहे. सैनिकाच्या शौर्यावर असणारी असीम श्रद्धा व प्रेम या कवितेतून चित्रित केले आहे. तर चला तर मग आपण आधी ही कविता वाचून घेऊया. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथेपुढे त्याची केवढीशी शान. वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडधडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतीची तुझ्या मागून राखण, दीन दुबळ्यांचे असे एकच औक्षण. ही कविता इंदिरा संत यांची समग्र कविता या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेली आहे. चला तर मग आपण याचा अर्थ समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की सीमेवरती जवान अविरतपणे लढत असतात. हे जे जवान आहेत हे लढत असतात आणि म्हणूनच आपण घरामध्ये अत्यंत समाधानाने, कोणतीही भीती न बाळगता सुरक्षितपणे झोपू शकतो किंवा आपलं कार्य करू शकतो. देशांतर्गत संपूर्ण कार्य हे अत्यंत सुरळीतपणे चालू आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे आपले जवान सीमेवरती तैनात असतात. तर असे हे जे सीमेवर लढणारे, लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेले जे जवान आहेत, यांना आपण काय देऊ शकतो, नाही का? तर सर्वसामान्य भारतीय मनातून आशीर्वाद त्यांना देऊ शकतात, हो की नाही? मग औक्षण, औक्षण याचा अर्थ काय? सुरुवातीलाच बघा, औक्षण, औक्षण याचा अर्थ आहे ओवाळणी. औक्षण या शब्दाचा अर्थ आहे ओवाळणी. आज मी तुम्हाला शब्दार्थ इथे देणार नाही. मी तुम्हाला पुढील याच्यामध्ये ते शब्दार्थ देणार आहे. व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर शब्दार्थांचे
शब्दार्थ जे आहेत, शब्दांचे अर्थ दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता, तिथून तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे. बघा, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. आता सुरुवातीलाच इंदिरा संत काय म्हणतायत? नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. सीमेवर शत्रूशी लढायला चाललेल्या जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना दीनदुबळी जनता त्याला उद्देशून म्हणते. आता इथे कुठेही तुम्हाला नमूद केलेलं नाही की ही कविता कोणी उद्देशून म्हटलेली आहे आणि कुणासाठी म्हटलेली आहे. आपल्याला ह्याचा अंदाज लावायचा आहे, कारण तुम्हाला काय येणार आहे? कविता येणार आहे, हो की नाही? कुठल्याही ओळी तुम्हाला येणार आहेत, त्याच्यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, शब्दांचा अर्थ लिहायचा आहे, भावार्थ लिहायचा आहे. तर तुम्हाला ते लक्षात घेतलं पाहिजे. तर ही कविता कुणासाठी आहे? तर ही कविता जे जवान आहेत, कुठले जवान? सीमेवर शत्रूशी लढायला चाललेले जवान, यांच्यासाठी कोणी व्यक्त केली आहे? तर दीनदुबळी जनता, दीनदुबळी भारतीय जनता यांनी ही कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. मग कवितेचा विषय काय आहे विद्यार्थ्यांनो? कवितेचा विषय आहे सीमेवर शत्रूशी लढायला चाललेल्या जवानाविषयी कृतज्ञता. ठीक आहे. आता हा प्रश्न तुम्हाला कुठे येईल? प्रश्न क्रमांक आपल्याला माहिती आहे, दुसऱ्यामध्ये आ जो प्रश्न आहे, हे की नाही, कवितेचं रसग्रहण, आपल्याला 8 प्रश्न विचारले जातात. ह्या 8 प्रश्नांमध्ये तुम्हाला कवितेचा विषय काय, म्हणजे समजा फक्त टायटल देतील ना, औक्षण्य कवितेचं खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न असेल कवितेचा विषय काय? कवितेचा विषय आहे सीमेवर शत्रूशी लढायला चाललेल्या जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. ठीक आहे. बघा, आता काय म्हटलेलं आहे? नाही मुठीमध्ये द्रव्य. द्रव्य या शब्दाचा अर्थ काय? द्रव्य या शब्दाचा अर्थ आहे संपत्ती, धन. ठीक आहे. नाही शिरेमध्ये रक्त. शिर म्हणजे काय? तर नसा, आणि रक्त म्हणजे रुधिर. काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. सामर्थ्य म्हणजे बळ. आता इथे काय म्हणतायत बरं? इंदिरा संत काय म्हणतायत? ही जी दीनदुबळी जनता आहे, हो की नाही, त्यांनी हे उद्देशून म्हटलेलं आहे. कोणाविषयी? तर सीमेवर लढायला जाणाऱ्या जवानाविषयी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे. ते इथे म्हणतायत, काय म्हणतायत? आमचे तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे धनदौलत नाही. आमच्याकडे म्हणजे कोणाकडे? भारतातील दीनदुबळी जनता, त्यांच्याकडे द्रव्य नाही, धनदौलत नाही, संपत्ती नाही, पैसा नाही, हो की नाही, नाही शिरेमध्ये रक्त. आता इथे कवयित्री काय म्हणतायत? आमचे तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे धनदौलत नाही, मुठी मुठीतून तुझ्यावर दौलत उधळावी अशी स्थिती नाही, हो की नाही. नाही शिरेमध्ये रक्त, आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसे रक्तही नाही, हे की नाही. काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. हे सैनिका, तुझे कौतुक कसं करावं, तुझे कौतुक कसे करावे हे कळतच नाही, कारण आमच्या कष्टाचे बळही नाही. म्हणजे आम्ही सर्वसामान्य आहोत, तुझ्या इतके आम्ही श्रेष्ठ होऊ शकत नाही, हो की नाही. आमच्या मुठीमध्ये द्रव्य नाही, आमच्या शिरेमध्ये रक्तही नाही, आणि आमच्या कष्टाचे सामर्थ्यही नाही. काय करावे कळत नाही, हो की नाही. पुढे, जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यगाथे पुढे त्याची केवढीशी शान. आता जीव म्हणजे प्राण, हो की नाही. ओवाळणी म्हणजे औक्षण. जीव कसा आहे? तर जीव लहान आहे, हो की नाही. तर हे जे देशवासी आहेत त्यांना वाटतं खरं तर तुझ्यावर जीव कुर्बान करावा, असं तुझं शौर्य आहे, असं सैनिकांचं शौर्य आहे. सैनिकांच्या शौर्यापुढे या दीनदुबळ्या जनतेला असं वाटतं की त्यांनी त्याच्यावरती जीव ओवाळावा. पण आमचा जीव कसा आहे?
तर इवलासा आहे, लहान आहे. आता इवलासा लहान म्हणजेच इथे काय म्हणायचे, ते शूद्र आहे की नाही. का बरं शूद्र आहे? तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढीशी शान. कारण सैनिकाचे जे पराक्रम आहे, या पराक्रमाच्या कथेपुढे दीनदुबळ्या जनतेचा जीव जो आहे अतिशय लहान आहे. या लहानशा जीवाचं मोल ते काय, हो की नाही. आमच्या जीवाची शान अगदीच मामूली आहे, लहान आहे, क्षुल्लक आहे. सैनिक जे कार्य करतात, या सैनिकांच्या कार्यापुढे दीनदुबळ्यांचे जीव जे आहे अतिशय कसं आहे, लहान वाटतंय, कमी वाटतंय, मामूली वाटतं. ठीक आहे. पुढे बघा. वर घोंगारे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडधडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे. तुम्ही बॉर्डरसारखी मूव्ही पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये सीमावर्ती भागामध्ये सैनिकांचं जीवन कसं असतं हे छान पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे. आपण ते पाहिलेलं आहे. आपण प्रत्यक्ष तर सीमेवर नाही जाऊ शकत. आपण सुरक्षित घरात आहोत, हो की सुरक्षित वातावरणामध्ये आपण आहोत. पण हे सैनिक तर सतत ते युद्धवरती भूमीवरती लढत असतात, हो की नाही. सध्यासुद्धा आपण बघतोय युक्रेन आणि रशिया इथे जे युद्ध चालू आहेत, तर हे सुद्धा आपण बातम्यांद्वारे थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला त्याची माहिती होऊ शकते. पण प्रत्यक्ष काय तिथे आहे बघा. युद्ध प्रत्यक्ष होताना वर घोंगावे बंबारा, तुझ्या डोक्यावर लढाऊ विमान घोंगावत असतात. जेट विमान असतात की नाही, ते घोंगावत असतात. त्यांचा आवाज जो आहे, जोरात जातात ना ते, त्या आवाजाला घोंगावणे असं म्हणतात. इथे बंबारा असा शब्द आलेला आहे, त्याला घोंगावे बंबारा. ओके. तर बंबारा म्हणजे काय, तो गोळ्यांचा वर्षाव, गोळीबार. ठीक आहे. तर प्रत्यक्ष युद्ध होत असताना सैनिकाच्या डोक्यावर लढाऊ विमाने घोंगावत असतात, त्यातून गोळ्यांचा वर्षाव होतो. पुढे कल्लोळ धुराचे, बॉम्ब फुटतात आणि बॉम्ब फुटल्यामुळे धुरांचे कल्लोळ उठतात, लोटच्या लोट, हो की नाही. धडधडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे, तोफा धडधडत असतात, तुझ्या अवतीभोवती धुराचे लोटच्या लोट उसळलेले असतात. असं असताना सुद्धा तुझे पाऊल जिद्दीचे. त्याचे पाऊल कसे आहे, जिद्दीचे पाऊल आहे ना, हो की नाही. जिद्दीचे म्हणजे काय, जिद्दीचे पाऊल. जिद्द म्हणजे हिम्मत की नाही. जिद्द या शब्दाचा अर्थ काय, हिम्मत. कल्लोळ म्हणजे काय, तर लोट, धुरांचे लोट, इथे धूर दिलेले आहेत, तर लोट. जिद्द म्हणजे हिम्मत. तर धडधडणाऱ्या तोफांमधून अवतीभोवती धुराचे लोटच्या लोट उसळत असतात, तरी सुद्धा सैनिक निकराने शत्रूशी झुंज देण्यासाठी हिमतीने पुढे पुढे चालतच असतात, हो की नाही. या रणधुमाळीमध्ये सैनिक जिद्दीने लढतो. कळलं का तुम्हाला. म्हणून त्यांनी स्वतःला अतिशय लहान समजलेलं आहे. म्हणून दीनदुबळे जनता म्हणते की आमची शान तुझ्या पुढे खूप लहान आहे. कारण हे जिद्दीचं पाऊल त्याचं कसं आहे, पाऊल जिद्दीचं आहे ना, त्याचं पाऊल जिद्दीचं आहे. या जिद्दीच्या पावला पुढे आपली शान खूपच लहान आहे असं दीनदुबळ्या जनतेला वाटतं. कळतंय. पुढे बघा. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत 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 पाजळावी. आता आपली ही जी दीनदुबळी जनता आहे ती काय बरं विचार करू शकते. इथे कवयित्री असं म्हणतायत, तुझी विजयाची दौड. दौड म्हणजे काय, आगेकूच करणे, म्हणजे पुढे पुढे जिंकत जिंकत आपण पुढे पुढे जात राहतो की नाही, त्याला विजयाची दौड असं म्हणतात. एक शहर जिंकलं, दुसरं शहर जिंकलं, तिसरं शहर जिंकलं, जिंकत जिंकत पुढे जाणं, याला दौड, आगेकूच असं म्हणतात. विजयश्री मिळवण्यासाठी सैनिक प्राणपणाला लावतात की नाही, हो की नाही. आता ही जी त्यांची विजयाची दौड आहे, ही आपण जी दीनदुबळी जनता आहे, आपण डोळे भरून पाहतो की नाही. काय करू शकतो आपण, फक्त डोळे भरून पाहू शकतो की नाही.
विजयाची दौड आम्ही प्रेमाने डोळे भरून पाहतो. मग हे पाहत असताना दीनदुबळ्या जनता जी आहे, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंची ज्योती उजळतात ना, हे की नाही. सैनिक म्हणजे कोण? आपल्यातलंच कोणीतरी गेलेलं आहे लढायला. प्रत्येक भारतीयाला असं वाटत असतं की सैनिक जे आहेत ते सुरक्षित राहावेत, हो की नाही. व त्यांचे जेव्हा विजय होत असतो, जेव्हा ते जिंकत असतात, तेव्हा आमच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि आसवांच्या ज्योतीने आम्ही काय करतो? तुला मानाचा मुजरा करतो, हो की नाही. कारण मुजरा करण्यासारखंच त्यांचं शौर्य आहे, हो की नाही. म्हणून ज्योत ज्योत पाजळावी असं म्हटलेलं आहे. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. तर अशा असंख्य ज्योतींची, असंख्य म्हणजे अगणित. आता ज्योती म्हणजे डोळ्यात तेवणारे ज्योती, ठीक आहे. अशा अगणित डोळ्यात तेवणाऱ्या ज्योती तुझ्या पाठीशी तुझे रक्षण करण्यासाठी आहेत. म्हणजे आम्ही जरी घरामध्ये असलो तरी आम्ही काय करत असतो? सतत हाच विचार करत असतो की आमचे जे सीमावर्ती भागामध्ये लढत असलेले जवान आहेत हे सुरक्षित राहावेत. मनापासून कामना असते, इच्छा असते की ह्या सैनिकांना काही होता कामा नये. तुझ्या मागून राखण म्हणजे रक्षण, हे तुझे रक्षण करण्यासाठी आहेत. दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. या अश्रूंच्या ज्योतींनी आम्ही दीनदुबळे लोक तुला प्रेमभराने ओवाळतो, तुझे औक्षण करतो आणि तुला अक्षय आयुष्याचे वरदान देतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आय होप तुम्हाला कवितेचा भावार्थ नक्की समजलेला असेल. ठीक आहे, आपण काही प्रश्न बघूया. कवयित्रीकडे काय नाही? हे बघा, काय नाही आहे? मुठीमध्ये द्रव्य नाही आहे, शिरेमध्ये रक्त नाही आहे, कष्टाचे सामर्थ्य नाही. ठीक आहे, इथे नाही 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 आलेलं आहे ना. तुम्हाला जर कविता दिली असेल तर तुम्ही त्यातून शोधू शकता. सैनिकाचे जिद्दीचे जे पाऊल आहे, ती कशी परिस्थिती आहे बरं इथे दिलेले बघा काय आहे. वर घोंगावे बंबारा, कळोळ धुराचा, धडधडत्या तोफातून तुझे जिद्दीचे पाऊल. तर तुम्ही इथे लिहू शकता की गोळीबार व बॉम्बचे आवाज घोंगावत असतात, धुराचे लोट उसळत असतात, तोफा धडधडत असतात. ठीक आहे. औक्षण कोणाचं केलं जातं आहे? सैनिकांचं केलं. इथे कुठे सैनिक लिहिलेलं नाही, मी आधीच तुम्हाला म्हटलेलं आहे, तुम्हाला ते लिहावं लागेल. ठीक आहे. आणि दीनदुबळे कोणाला म्हटलेलं आहे? दीनदुबळे सैनिकांचा कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासी. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आय होप तुम्हाला ही कविता समजली असेल. धन्यवाद.